विद्या प्रतिष्ठान सारखी संस्था असेल, केविकी कृषी रोपटं लावलं त्याचा वटवृक्ष केला. दादा तुम्ही एखादं रोपटं लावलं त्याचा वटवृक्ष केला असं दाखवा, एक संस्था दाखवा. नाही केलं. तुमचे लाडके देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एखादा कुठं रोपटं लावलं त्याचा वटवृक्ष केला आम्हाला दाखवा. तुमच्या ते खोके सरकार मधले सीएम अहो मराठा आरक्षणाच्या वेळेस तिघांनी इतकं फसवलं महाराष्ट्राला. ते जरांगे पाटलाचं आंदोलन होतं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं. उपोषण मागे घ्यायचं होतं, सरकारने आश्वासन द्यायचं होतं. हे पत्रकार परिषदेसमोर आले, सगळे पत्रकार मंडळी इथे आहेत. एकनाथ शिंदे साहेब स्टेजवर आले, पुढे माईक मांडले होते. एकनाथ शिंदे साहेब म्हणले आपण बोलून मोकळं व्हायचं. अजितदादा म्हणले इट्स ओके, आणि फडणवीस म्हणले माईक चालू आहे. अहो किती फसवतात, दिवसा डोळ्यात धुळफेक करता तुम्ही. ओबीसींना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे, मराठ्यांना सांगितलं ओबीसी तिकडे शत्रू आहे. ओबीसींना उचकवायला तिकडे फडणवीस भुजबळांना पाठवलं, इकडे एकनाथ शिंदेना पाठवलं, आणि अजितदादाला दोन्ही काही एंट्री नव्हती. काय प्रकार या जाती जातीत भांडणं लावणं, तेढ निर्माण करणं. अहो पवार साहेबांनी 94 साली GR आणला, 272 जातींना आरक्षण दिलं, ज्याच्यामध्ये कुणबी सह आरक्षण मिळालं. ही पवार साहेबांची कृपा आहे. सगळ्या जाती धर्मांना 272 जातींना. यांनी मात्र कॅबिनेटचं आश्वासन दिलं धनगर समाजाला. बारामतीमध्ये मोठ्या तोरातोरांनी बोलले 2014ला. 10 वर्ष झाली तरी धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसली. तो पडळकर नावाचा माणूस सोडलाय, आता कुठं गप झालाय काय कळणाच. साहेबांच्यावर रोज बोलायचं, रोज उठून. मित्रांनो हे विकासासाठी गेलेले नाहीत, हे शाळेतलं पोरग सुद्धा सांगते. हो प्रफुल्ल पटेलांना क्लीन चिट मिळाली, पडलेल्या माणसाला साहेबांनी केंद्रीय मंत्री केलं, पण सुप्रियाताईंना नाही केलं. साहेबांनी किती माणसं मोठी केली. तिकडे आंबेगावला एक मोठा माणूस केला, मांडीवरच बसला होता. काय म्हणजे इतकं अहो काय आहे. पण साहेबाचं एक वैशिष्ट्य आहे, साहेब म्हणजे श्रीकृष्ण आहेत. ज्या बाजूला साहेब त्या बाजूला विजय. लोक दूध खळ्यात तुम्हाला जी मतं मिळत होती साहेबामुळे मिळत होती. हे म्हणतात सुप्रियाताई माझ्यामुळे निवडून येत होत्या, आणि मग साहेब काय करत होते. काय म्हणजे किती फेकाफेकी. मला टीका नाही करायची, पण प्रश्न विचारायचे साधे. हो तुमचा एवढा वटे दिल्लीत आमच्या कांद्याची निर्यात बंद केली. दादा अमित शहाला भेटायचं होतं, तेवढी निर्यात बंदी उठवायची होती. आमच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये तुम्ही कापले, निर्यात बंदी करून शेतकऱ्याच्या तोंडात पानं पुसली. दुधाचे भाव वाढले, किती गोष्टी सांगता येतील. अहो पवार साहेबांनी FRPचा कायदा 2009 मध्ये केला, म्हणून FRP नुसार ऊसाची बिलं मिळतात साहेबामुळे. सगळ्या साखर कारखान्यांना वीज बिल प्रकल्प असेल, जी काय उपपदार्थ प्रकल्प आहेत, हे साहेबांनी कायदा सुरू केलं. पण साहेबांनी मात्र कधी भेदभाव केला नाही. विरोधी पक्षाचा आहे का आपला, साहेबांनी विकास कामामध्ये कधी राजकारण केलं नाही. पण हे माशे मांडवगणला गेले ना, अशोक पवारांना सांगितलं तू कारखाना कसा चालू करतो बघतो. असं कुठं असतं का दादा. हे तुम्ही शिकला. कालचं उदाहरण, मी जास्त वेळ घेत नाही, साहेबांना जायचं, ताईंना बोलायचे. मला खूप बोलता मी 2 तास बोलेल, पण पुन्हा येईल सेपरेट चालूच आपलं. मुद्दा असा आहे, हे म्हणतात मी यशवंतराव चव्हाणांचा फोटो लावणार, आणि लावतेच सध्या. काय यशवंतराव चव्हाणांचे कोणते विचार तुमच्या बरोबर येतो. एखादा विचार सांगा आम्हाला. आता मला सांगा, काल हे संभाजी भिडेला भेटले, किडे का काय ते संभाजी भिडे, त्या म्हाताऱ्याला भेटले. ज्या म्हाताऱ्याने आपल्या सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंचा अवमान केलाय, ज्यांनी संत तुकाराम महाराजांचा अवमान केलाय, त्या भिड्यासोबत काल दादा मीटिंग करतात. दादा हा यशवंतराव चव्हाणांचा विचार नव्हता. आपले डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघातले, अहो यांना 4 जागा मिळाल्या, फुटले तर म्हणले 9 लोकसभेला मिळतील, 90 विधानसभेला मिळतील. हे सगळे फसणारे 4च मिळाले, बळबळ 4 हेलपटे घालून. तिथं बी 12 मध्ये तू उभं राहायला कोण नाही, घेणे देण्याचं वहिनीला उभं केलं. तिकडे शिरूरला कोणी उभं राहायला मिळाना. ते आढळरावला वर्षात 3 वेळा पक्ष बदलायला लावला. तिकडे धाराशिवला पाहुणी उभी केली, आणि ती म्हणते मी कमळाची. आणि तिकडे प्रदेशाध्यक्ष बळच उभा केलाय, ते बी उभं राहतोय. कसं काय बघू, कळलं तिथे. साहेब जाणार आहेत आता. या 4 मधलं या चॅनलवाल्यांनी सांगितलं 4 मधला एकही येणार नाही. आणि मग लोकसभा झाल्यावर या महाराष्ट्राची काय नवीन नांदी चालू होणार आहे. 2024ला महाविकास आघाडीचं सरकार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग सुप्रियाताई आणि रोहित दादांना मी सारखा आग्रह धरलाय, तुमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी आग्रह धरलाय. ताई आणि रोहित दादा तुमच्यावर जबाबदारी इथून पुढे
इथून पुढे तुमच्या दोघांच्यावर जबाबदारी असे, जिल्हा बँक येऊ द्या, बाजार समिती येऊ द्या, खरेदी विक्री संघ येऊ द्या, सोसायटी येऊ द्या, जिल्हा परिषद येऊ द्या, तुमच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी पॅनल सगळ्या ठिकाणी उभे राहतील आणि ठोसा त्या ठिकाणी दिला जाईल. आमचे जे सामान्य कार्यकर्ते आहेत, जे मलिदा गँगचे सभासद नाहीत, ते पुढच्या काळामध्ये कारखान्याला डायरेक्टर दिसतील, कुणी बाजार समितीला दिसेल, कुणी जिल्हा परिषदला दिसेल. आता फक्त आपल्या सगळ्यांची एकच जबाबदारी आहे, आपण स्वतःने सगळ्यांनी स्वतःला शरद पवार समजायचे, स्वतःनी सगळ्यांना सुप्रियाताई समजायचे आणि पुढचे 18 दिवस जे आहेत, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपला पाहुणा रावळा सगळे आपले मतभेद विसरा, आपल्यातलं युगो बाजूला ठेवा आणि सगळ्यात ताकदीने रोज 4 तास जरी दिले ना तरी ताई 3 लाखांनी निवडून येणार. फक्त रोज 4 तास तुम्ही द्या. तुमच्या गावचं बूथ चालतंय का नाही बघा. बूथवर लोक ही काय ठिकाणी गडबड करायचा प्रयत्न करतील, पण हे मोबाईल आहे ना पिस्तूलपेक्षा भारी बरं का. या मोबाईलचा वापर करा, व्हिडिओ करा, लगेच कुणाला फोन आले, दमदाटी आले, रेकॉर्ड करा. मी घोषणा देतो, दडपशाही नाही चलेगी, हुकुमशाही नाही चलेगी आणि भाषण थांबवतो. तुम्ही म्हणाल घोषणा द्यायला तयार आहेत? पहिल्यांदा म्हणायचं हुकुमशाही नाही चलेगी, नंतर म्हणायचे दडपशाही नाही चलेगी. नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. आता दडपशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. तुतारी तुतारी तुतारी. जय महाविकास.